26 एप्रिल रोजी शिवसेना शिंदेगड तालुका प्रमुख विशाल किनेकर आणि त्यांच्या सौभाग्यवती चेतना किनेकर यांच्या पुढाकारातून शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मारेगाव तालुक्यातील सर्व धर्माच्या 156 नागरिकांना माँ वैष्णोदेवी दर्शनाकरिता नेण्यात आले होते। तेथे 8 दिवस सर्व धार्मिक स्थळाचे दर्शन घेऊन मारेगाव येथे सुखरूप परतल्यानंतर शनिवारी बजरंगबली देवस्थान येथील नगरपंचायतच्या प्रांगणात सर्व जाती धर्माच्या नागरिकांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। यामध्ये हजारो नागरिकांनी हजेरी लावली होती। आज पार पडलेल्या अनोख्या माऊंदे कार्यक्रमाची सामाजिक व राजकीय क्षेत्रात जोरदार चर्चा सुरू असून सर्व धर्माचे लोक या निमित्ताने गुण्यागोविंदाने सहभागी झाले होते। या आगळ्या वेगळ्या माऊंदे कार्यक्रमातून सामाजिक एकतेचा संदेश पोहोचला। श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे बोल राधे राधे, राधे राधे बोल राधे राधे। मी मारेगाववरून 26 एप्रिलला सर्वजण वैष्णोदेवी यात्रेसाठी गेलो होतो। त्याच्यामध्ये 14 दिवस आमचा जो सर्व प्रवास झाला यात्रेसाठी गेलो होतो। मारेगाव शहरामधून जवळपास 156 लाभार्थी होते। त्यात 130च्या वर महिला होत्या आणि गोरगरीब ज्या महिला आहे ज्या जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपण ही ट्रिप आयोजित केली होती वैष्णोदेवीची दर्शनाची। आणि ते दर्शन करून आम्ही जवळपास 13 दिवस पूर्ण सर्व श्रीनगर, कटरा, अमृतसर, भारत पाकिस्तानची जे बॉर्डर आहे वाघा आपली ते पूर्ण दाखवून मारेगावला आम्ही 14व्या दिवशी परत आलो। आणि येत असताना सर्वांची इच्छा होती की आपण एवढं करून आलो, सगळं करून आलो, चांगला प्रवास झाला। सर्व सुखरूप, म्हणजे कोणालाच काही थोडा पण त्रास नाही। लहान मुलं होते, सर्व होते, जवळपास 250 लहान मुलं वगैरे पकडून सगळे लोक होते। कोणाची तब्येत खराब नाही किंवा कोणी 6 दिवस तिकडं जम्मू काश्मीरला आमचे फोन बंद होते, तिकडं फोन चालत नाही, तर तरी पण कोणी दवडले नाही किंवा काही झालं नाही, सर्व चांगलं झालं। त्याकरता एक सर्वाच्या वतीनं एक चांगला मारेगावमध्ये संदेश द्यायच्या हिशोबाने एक माऊंद्याचा कार्यक्रम जो आपल्याकडे करते तो कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि सर्व मिळून 156 लोकांनी मिळून ह्या आजचा माऊंद्याचं आयोजन केलं होतं। मी एक नाम मात्र कारण आहो फक्त पुढं, बाकी सर्वांची मेहनत आहे आणि सर्व लोकांनी सहकार्य केलं, त्याच्यातून ह्या पूर्ण घडून आलेला आजचा प्रसंग आहे। जय माताजी रामकृष्ण हरी। मी चेतना विशाल किनेकर। आम्ही येत्या 26 एप्रिल 2026ला वैष्णोदेवी कटरा या देवदर्शनासाठी आणि काही नैसर्गिक स्थळ दर्शनासाठी आम्ही आपल्या मारेगाव शहरातून 160 महिला व पुरुष आपण इथे दर्शनासाठी नेलं होतं। त्या दर्शनात काहीही व्यत्यय न येता सुखरूप आमची ही सर्व यात्रा पार पडली। त्यानिमित्ताने आज आम्ही हा माऊंद्याचा कार्यक्रम इथे ठेवला होता। या टूरचा आमचा हेतू काही राजकारणिक नसून फक्त समानता, सर्व जाती धर्म संप्रदाय एकत्र येऊन एकजुटीने राहावे, मारेगाव शहरात सर्वत्र काय म्हणते शांततेचं वातावरण निर्माण व्हावं, सर्वांच्या भेटीगाठी सर्व संप्रदाय एकत्र येऊन सर्वांनी मिळून राहावं, या हेतूने आम्ही केलेला हा टूर होता आणि तो सक्सेसफुली पार पडला। या निमित्ताने आजचं हे आम्ही सर्व जेवढेही आमच्यासोबत महिला वर्ग होत्या, पुरुष वर्ग होते, त्या सर्वांनी मिळून आजचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता आणि तोही शांततेत संपन्न झालेला आहे। अनेक दिवसापासून शिंदे गटाचं सुरू होतं की जम्मू काश्मीरला सर्व महिलांना घेऊन जायचं। ते दिनांक 26 एप्रिल 2026ला अंमलात आलं। 3 ट्रॅव्हल्सनी एकूण 156 जण, यामध्ये 131 महिला या होत्या। या सर्वांना सुरुवात झाली। मध्ये सर्वात पहिले मथुरा, त्यानंतर वृंदावन प्रेम मंदिर, त्यानंतर कटरा वैष्णोदेवी, त्यानंतर श्रीनगर, जम्मू,
पहलगाम, सोनमार्ग असा प्रवास करत शेवटी अमृतसर, वाघा बॉर्डर आणि त्यानंतर गोल्डन टेम्पल असा एकूण 13 दिवसाचा प्रवास झालेला आहे आणि खूप सुंदर प्रवास झालेला आहे. यामध्ये 156ही प्रवाशांनी खूप आनंद उपभोगला आहे आणि आज मारेगाव इथे फार चांगला असा सोहळा बघायला मिळाला. गेल्या 4 वर्षापासून कंटिन्यू आमच्या शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विशालजी किनेकर ज्या पद्धतीने ज्या लोकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि सामाजिक व्यक्तींना कुठलाही जाती धर्म न बाळगता सगळ्यांना सोबत घेऊन ज्या पद्धतीने देवदर्शन करवतात, यावेळेस ते वैष्णोदेवीपासनं तर सगळं दर्शन करत करत एप्रिल ते मे महिन्यापर्यंत ते आलेत. आणि यामध्ये मुस्लिम असो, हिंदू असो, शीख असो, इसाई असो, सगळ्या समाजाचे, जाती धर्माचे लोक घेऊन जवळपास असंख्य महिला आणि पुरुष घेऊन हे स्वखर्चानी ज्या पद्धतीने एक प्रकारची समाजसेवा करतात, विशालजीचं कौतुक केलं पाहिजे. आणि आज इथे मारेगाव इथे नगरपंचायतच्या प्रांगणामध्ये शनिवार बजरंगबलीच्या दिवशी जवळपास 2,500-3,000 हजार लोकांनी ज्या पद्धतीने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. कारण आपल्या समाजामध्ये अशी प्रथा आहे की कुठेही दर्शन करून आल्यावर मौनव्य करायचं, त्या लोकांना 4 लोकांना जेव घालायचं. त्या पद्धतीने आज इथे 2,500-3,000 हजार लोकांचं इथे मोठ्या प्रमाणात अन्नदान झालं. याचा सर्व आशीर्वाद विशालला नक्कीच लाभेल आणि भविष्यातही विशाल याच्यापेक्षा चांगलं असं या मारेगाव शहरासाठी आणि मारेगाव तालुक्यासाठी चांगलं कार्य करेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.